आज सकाळी मी या प्रकारची बातमी काही दुसऱ्या जिल्ह्याची बघितली होती आणि ते बघितल्यानंतर आम्ही आज सकाळी 11:30 वाजता दरम्यान डीलर असोसिएशनसोबत पण बैठक झाली आणि त्याच्यानंतर जे कंपनीज आहे HPCL, IOCL आणि BPCL त्याच्या प्रतिनिधीसोबत आमची बैठक झाली। मी एकदम स्पष्टप्रमाणे सांगू इच्छितो की डिझेल आणि पेट्रोल याचा कुठलाही प्रकारचा कोणताही तुटवडा आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहेत। कमर्शियल इंडस्ट्रियल कोणत्याही प्रकारच्या नाही आहेत आणि त्याच्यामध्ये काही कमी द्यायचे, काही कट शॉर्ट करायचे तसे सुद्धा डायरेक्शन आलेले नाही आहेत। याच्याबद्दल मी सर्वांना सांगू इच्छितो की आता LPGचा जे केस झालेला आहे त्याच्यामध्ये कमर्शियल सप्लायमध्ये शासनाने काही अटी शर्ती आणलेली आहे, त्याच्यामध्ये काही लिमिटेशन आणलेली आहे आणि त्या धर्तीवर काही लोक जे आहे ते विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करते हैं सोशल मीडियाद्वारे किंवा दुसऱ्या गोष्टीद्वारे। मी स्पष्टप्रमाणे सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की शासनाद्वारे असा कुठलाही प्रकारचा जर बंदी आणली जाईल, कुठल्याही प्रकारचा जर तुटवडा केला जाईल, म्हणजे तुटवडा झाला तर सांगितलं जाईल की पुढे हा गोष्टी काही मिळणार नाही, तर त्याच्याबद्दल पहिला क्लॅरिफिकेशन जे आहे ते जिल्हा प्रशासनाद्वारे मिळणारच आहे। कोणीही कुठल्याही माणसाचे कोणत्याही सोशल मीडियावर अफवा असो किंवा कोणती दुसरी कोई गोष्टी असो त्याला बली पडू नये। आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या डिझेल पेट्रोलचा कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाही आहे। कोणत्याही पुणेकरांना पॅनिक होऊन आणि लाईन लावण्याची आवश्यकता नाही आहे। वी हॅव सफिशियंट क्वांटिटी ऑफ डिझेल अँड पेट्रोल आपल्या जिल्ह्यामध्ये आणि अशा प्रकारचे जे चुकीचे बातमी पसरवते आहे त्यांनासुद्धा मी एकदम स्पष्टप्रमाणे सांगू इच्छितो की आता काही ठिकाणी मला काही कडक पाऊल उचलावा लागणार आहेत। कारण काय आहे की आपली एक चुकीची बातमी आणि एक चुकीची माहिती हा लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गैरसमज निर्माण करते, लोकांमध्ये पॅनिकची परिस्थिती निर्माण करते आणि खूप दुर्दैवी आहे। तर मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की असं कुठल्याही प्रकारच्या चुकीची माहिती तुम्ही सोशल मीडियाद्वारे किंवा इतर माध्यमातून पसरू नका। आमची सायबर सेल जी आहे ते सध्या खूप ॲक्टिवेट झालेली आहे। सोशल मीडियावर असो किंवा दुसऱ्या ठिकाणी असो कोणी कुठल्याही प्रकारच्या चुकीचा मेसेज टाकत असेल तर तेही आम्हाला निर्देशनास येते आणि आता आम्ही डिसाईड केलेलं आहे, आज आम्ही पोलीससोबत याच्याबद्दल चर्चा पण केलेली आहे की अशा प्रकारच्या ज्या चुकीच्या माहिती याच्यापुढे कोणी पसरवली जाणून बुजून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तथ्य नसताना तर त्या केसमध्ये त्या माणसावर IT ॲक्ट खाली आणि दुसरे जे कायदे आहेत त्याच्याखाली कडक कारवाई केली जातील। कारण काय आहे की लोकांमध्ये अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे हा खूप मोठा विषय आहे ज्याच्यावर आमचं विशेष लक्ष आहे आणि याच्यामुळे जिल्हाधिकारी म्हणून आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो। दोन गोष्टीचा परत मी सांगू इच्छितो, कुठल्याही प्रकारच्या पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही आहे, त्याच्याबद्दल कोणाला काही घाबरायची आवश्यकता नाही आहे आणि दुसरी गोष्टी की कोणी जर या प्रकारच्या चुकीची माहिती पसरवत असेल तर त्याच्यावर नियमानुसार योग्य कारवाई केली जातील। याच्यामध्ये एक आणखीन मी स्पष्ट करू इच्छितो की काही ठिकाणी असा एक जे एजन्सीज आहे डिझेल पेट्रोल एजन्सीज जे पेट्रोल पंप्स आहे त्याची अशी गैरसमज झाली होती की जे सप्लायर्स आहे जे कंपनीज आहेत ते जे सध्या पेट्रोल डिझेल देते त्याने ते कालावधी लिमिट केली आहे, म्हणजे 3-4 तासाचीच केली आहे। तर याच्याबद्दलसुद्धा आमची आज दुपारी मीटिंग झाली सर्व सर्व कंपनीसोबत आणि त्याने एकदम स्पष्टप्रमाणे आम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचे तासामध्ये अटी आणलेली नाही आहेत। आधी जशा पद्धतीने सिस्टम होते की काही कंपनीज जे आहे ते सकाळी 6:30 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंतसुद्धा पेट्रोल डिझेल सप्लाय करत होते, दुसरे काही कंपनीजची वेगवेगळी वेळ आहे, तर ते आधीची जी वेळ होती ते आतासुद्धा कंटिन्यू आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला गेला नाही आहे आणि कोणत्याही प्रकारची जे आहे ते असा सिस्टमसुद्धा नाही आला आहे की याला कट करायचे किंवा दुसऱ्याला जास्त द्यायचे, अशा कुठल्याही प्रकारची गोष्टी झालेली नाही आहेत। हाच पार्श्वभूमीवर आम्ही आणखीन एक गोष्टी सांगू इच्छितो की आपण काही दिवसाआधी एक LPGबद्दलसुद्धा आम्ही मीटिंग घेतली होती। LPGबद्दल आम्ही स्पष्ट डायरेक्शन पण दिले होते की 4 दिवसाच्या आत म्हणजे 96 तासाच्या आत लोकांना सिलेंडर जे आहे ते त्याच्या घरीमध्ये मिळून जातील। त्याच्यामुळे पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारची लाईन त्याच्यानंतर लागली नाही, लोकांना आपण सिलेंडरसुद्धा घरीमध्ये देतो आहे। 4 दिवसाच्या आत आपण प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी यशस्वी पण होतो आहे।
मात्र काही ठिकाणी काय असतो, हे गोष्टी सांगणे खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. काही ठिकाणी काही लोक सांगतात की आम्ही बुकिंग केला पण सिलेंडर मिळाला नाही. तर याच्याबद्दल आम्ही हे सांगू इच्छितो की समजा की आपली बुकिंग कमर्शियल सिलेंडरची आहे किंवा आपल्याकडे अनऑथराईज सिलेंडर आहे जे तुम्हाला आधी सिस्टमद्वारे मिळत होता काही कारणामुळे, किंवा कमर्शियल सिलेंडर आहे, त्यासाठी जर तुम्ही आता बुकिंग करत असेल तर डेफिनेटली ते तुम्हाला मिळणार नाही. डोमेस्टिक गॅस सिलेंडरची 25 दिवसाची अट आहे. त्या 25 दिवसाच्या आधी जर आपण अप्लाय केलेलं आहे तर आपल्याला 25 दिवस थांबावं लागणार आहेत. ते 25 दिवस झाल्यानंतरच तुम्हाला मिळेल. आता रामनवमी आलेली आहे आणि रामनवमीसोबत बरेचसे ठिकाणी लोकांचे त्योहार, काही घरामध्ये काही उत्सव पण चालू आहे. तर त्याच्याबद्दलही सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये जे डोमेस्टिक सिलेंडर आहे तो डोमेस्टिक सिलेंडर सर्वांना मिळेल. मात्र जे कमर्शियल सिलेंडर आहे त्याच्याबद्दल जे अटी शर्ती केंद्र शासनाने जे आणलेली आहे ते सर्वांना लागू राहते आहे. डोमेस्टिक सिलेंडरच्या कुठल्याही प्रकारचा तुटवडा होत नाही आहे. आम्ही दर दिवशी सर्व कंपनीज, सर्व एजन्सीज, आमच्याकडे जवळपास पुण्यामध्ये 250 गॅस एजन्सीज आहेत, त्याच्यासोबत आम्ही दर दिवशी बोलतो आहे. आमच्याकडे लोकांचे काही मेसेजेस पण येतात की आम्हाला अजून 2 दिवस झाले किंवा 3 दिवस झाले अजून सिलेंडर मिळाला नाही आहे. त्याची आम्ही तपासणी करून त्यांना इमिडिएटली एन्शुअर करतो की सिलेंडर त्याच्या घरी मिळाला पाहिजे. आम्ही आमच्या स्तरावर सर्व महत्त्वाचे जे पाव जे आहे ते सर्व उचलतो आहे आणि गॅस एजन्सीसुद्धा दिवस रात्र याच्याबद्दल काम करत आहेत. आम्ही आज बैठक घेतली त्याच्यानंतर सर्व गॅस एजन्सीजने त्याचे मनुष्यबळ पण वाढवलेले आहे, त्याचे जे डिलिव्हरी बॉयज पण वाढवलेले आहे. पण काही वेळी काय असतो की जेव्हा डिलिव्हरी करण्यासाठी माणसं जातो तेव्हा तो घरी भेटत नाही आहे आणि मग तो रात्रीला परत येतो. ते परत कॉन्टॅक्ट करतात आणि मग ते सांगतात की 4 दिवस झाले आम्हाला मिळालं नाही आहे. तर आम्ही ज्या लोकांनी डिलिव्हरी बुक केलेली आहे त्यांनाही आम्ही सांगू इच्छितो की आपला जे नंबर आहे, जे फोन नंबर आहे ज्याच्याद्वारे तुम्हाला OTPद्वारे तुम्ही बुक केलेली आहे, बुकिंग झाल्यानंतर तुमचा मोबाईल ऑन ठेवा जेणेकरून जे डिलिव्हरी बॉय तुम्हाला जेव्हा कॉन्टॅक्ट करतील तेव्हा तुमचा कॉन्टॅक्ट झाला पाहिजे, जेणेकरून जे 96 तासाची जे आपण एक हमी दिलेली, एक जे प्रॉमिस केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण यशस्वीप्रमाणे तुम्हाला ते सिलेंडर देऊ शकतो.